नमस्कार, तुम्ही बघत आहात आरोग्य दूत न्यूज. आरोग्य दूत न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आता आपण आलेलो आहोत पाचोरा समर्थ रेसिडेन्सी जवळ. इथं जुना अंतोली रोड आहे. ह्या ठिकाणी एका थोड्या अंतरावर म्हणजे असे दोन घरं ह्या ठिकाणी रात्री चोरानं चोरी केलेलं आहे, घर फोडलेलं आहे. त्यासाठीच तुम्हाला त्यांनी घर कसं तोडलेलं आहे, लॉक कसा तुटलेला आहे आणि त्याच्यामध्ये त्यांच्या घरामध्ये काय काय चोरी झालेले आहे आपण ह्यासाठी दाखवण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत. या थोडंसं पुढे आपण दाखवूया. हे घर आहे, जे घर तुटलेलं आहे हे दाखवायला. हा येत असताना हा लॉक आहे. हे लॉक त्यांनी इथून पहिला लॉक तुटला. हे कडी तोडून परत हा त्यांचा लॉक दिसतोय हा इथं. त्याच्यानंतर हे तुम्ही बघू शकता ह्या ठिकाणी हे सगळं म्हणजे हे कडी तोडलेली आहे त्यांच्या ठिकाणी. आणि आतमध्ये आल्यानंतर तुम्ही ह्या ठिकाणी हे बघू शकता. हा सुद्धा आतमध्ये हा कडी होता, हे सुद्धा त्याने येऊन या ठिकाणी तोडलेलं आहे. आता आपण चोरांनी असं नुकसान केलेलं आहे. हे कपाट आहे सगळे ह्या ठिकाणी. हे पुरं ह्याच्यामध्ये सामान तुम्ही बघू शकता. ह्या पद्धतीने त्या कपाट तोडफोड केलेली आहे या ठिकाणी. आणि या ठिकाणी तुम्ही लाडू बघू शकता. एखाद्या वेळेस तो लाडू बी खाऊन गेला असेल या ठिकाणी असं वाटतंय. ठीक आहे. आता हे ज्यांच्या घरी चोरी झालेली आहे ते ताई ह्याच घरी राहतात. नेमकं चोरी कशी झाली आणि यांना कसं माहिती झालं आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया आणि किती त्याचं नुकसान आणि काय केलेलं आहे. ताई, तुम्ही इथे ज्यावेळेस म्हणजे तुम्हाला चोरी कशी झाली आणि कसं आणि कधी माहिती पडलं आणि तुम्ही होतात कुठे? मी घरी नव्हती दादा. मी घरी नव्हती. मी तिकडे माझ्या आईकडे गेली होती आणि ड्युटीवर होती. तर मग मला 2 वाजता फोन आला की तुमचं लॉक तोडलंय आणि चोरी झाली असं. मला रात्री 2 वाजता समजलं की शेजाऱ्याने फोन केला की तुम्ही येऊन जा. मग आम्ही आलो. त्यानंतर बघितलं तर वरच्या कपाटात 15,000 रुपये आणि एक अंगठी होती बाबांची आणि माझी साखळी आणि मुलाची चैन नाहीये. आता हे चोरी झालेले आहेत, एवढं झालं. तुम्हाला आता पोलीस प्रशासनाकडून तुम्हाला काय अपेक्षा त्यांच्याकडून? आमचं एवढंच म्हणणं आहे, जेवढं आमचं गेलं तेवढं मिळून जावं बस. आत्ताच आपण आता हे घर सोडून पलीकडच्या घरी आपण आत्ताच तिथली जिथं चोरी झालेली आहे आपण आता तिथला व्हिडिओ केलेलाच आहे आपण. आणि आता तिथलं तर तुम्हाला दाखवलं चोरी कशी झाली आणि किती झाली आपण तिथं बघितलं. आता त्याच लाईनमध्ये आता हे दुसरं घर आहे. तुम्ही बघू शकता हे घर कसं तोडलं चोरांनी. आता हे तुम्हाला दिसतोय लॉक, बघा कसा दिसतोय ना. तोडलं कसं पहा. हे पहा, हे डायरेक्टली असं हे जे आहे ना, हे पहा इथं असं तोडलं. म्हणजे पूर्ण ही इथून कडी इथून तोडून काढली त्यांनी ह्या ठिकाणी. असं ह्या डायरेक्ट ह्याचा कडी असतो इथून तोडून काढली त्यांनी ह्याच्यापासून. बरोबर, ठीक आहे. आता पहिला दरवाजा त्यांनी ह्या पद्धतीने तोडून काढला. तुम्ही दुसरा बघू शकता. आता आतमध्ये गेल्यानंतर हा लॉक होता. तर ह्या ठिकाणी ह्या कडी तोडून परत तो चोर आतमध्ये आलेला आहे. आता वरती काय काय चोरी झालेली आहे ते आपण तुम्हाला मी वर दाखवतो. त्यांना एकदम बारीक हे सगळं म्हणजे त्या चोरानं काय काय चेक केलेलं आहे आणि काय काय नाही हे पूर्ण दाखवून द्या असं एक एक. आणि हे लॉकर वगैरे कसं तोडले त्यांनी पुरं या आतमध्ये सगळं दाखवून द्या जवळ हे सगळं त्या. आणि शक्यतो आतापर्यंत जेवढ्या हे चोऱ्या झालेल्या आहेत फक्त बंदच घरं झालेले असतात या ठिकाणी. बघू शकता हे किती म्हणजे चोरानं काय काय तोडफोड केलेली आहे या ठिकाणी. तुम्हाला दृश्य पुढे दिसत आहे. हे तुम्हाला दिसतं ह्या ठिकाणी. आता हे जे आहे ह्या ठिकाणी हे चोराचं आता घर मालक सांगत आहेत की हे चोरांचं सामान हे राहिलेलं आहे ह्या ठिकाणी. ह्या ठिकाणी चोर म्हणजे त्यांचं सामान ह्या ठिकाणी राहिलेलं आहे. त्यांनी इथे विसरून गेलेले आहेत. तर ठीक आहे, बघूया आपण. आता पोलीस लोक येऊन पंचनामा करून गेलेलेच आहेत, घरमालक आहेत. आता हे इथं हे चोरी कशी झाली तुम्हाला कसं माहिती पडलं? मला 3 वाजता फोन आला त्यांचा की वास होतं तुमचं घर फुटलं वास. त्यानंतर मी इकडे आलो. बरं, आता नेमकं तुमचं काय काय चोरी झालेलं आहे काय काय गेलेलं आहे? 5 ग्रॅमची अंगठी, 10 ग्रॅमचं चेन आहे आणि नेकलेस 8 ग्रॅमचा आणि 20,000 रुपये रोख. 5,000ची चाहिए ती कॉईन यायचे, चांदीचे कॉईन शिक्के. अंदाजा कितीचं नुकसान झालेलं आहे अंदाजा? 3-3.5 लाखाचे नुकसान झाले. आणि मग ह्या घरी कोणी नव्हतं का आपल्या घरी? घरी कुणीच नव्हतं, बाहेर गावाला गेले सर. बाहेर गाव गेलेले आहेत. बरं, आता म्हणजे 3-3.5 लाखापर्यंत तुमचं नुकसान झालेलं आहे. बरी तर पोलीस वगैरे येऊन चौकशी केली का?
संध्याकाळी आले होते. मी येण्याच्या अगोदर ते आधीच आले होते. बरं. त्यांनी काही विचारले म्हणे सकाळी म्हणे तुम्ही कंप्लेंट देऊन द्या, बघू म्हणे मग काय. बरं, ठीक. आत्ताच तुम्ही बघितलात ह्या ठिकाणी कपाटामध्ये काय काय नुकसान झालेलं आहे, काय काय तोडफोड झालेली आहे, तुम्ही आता बघितलेलं आहात. आणि आता कुठं ना कुठे आहे ना, हे चोरांची जी हिंमत आहे वाढलेली आहे आणि कुठं ना कुठं ते चोर थांबला पाहिजे. आणि पोलीस प्रशासनाने जरा या लोकांच्या मनातली जर भीती घालवायची असेल, हे जे चोरी केलेले चोर असतील त्यांना पकडलं पाहिजे. आणि जे पकडल्यानंतर जे ह्यांचे नुकसान झालेलं आहे त्यांच्याकडून वसूल करून त्यांचं वापस केलं पाहिजे. तेव्हाच कुठेतरी हे जनतेमधली भीती कमी होईल. आणि जर हे चोऱ्या असं करत जातील आणि चोर जर सापडत नसतील तर चोरांची हिंमत वाढत जाईल आणि जनता भीतीमध्ये जगत राहील कुठं ना कुठं. म्हणून मी पोलीस प्रशासनाला विनंती आहे, जे बी हे एवढं नुकसान झालेलं आहे लवकरात लवकर चोर पकडा आणि जे नुकसान झालेलं आहे ते घरवाल्याला भेटलं पाहिजे. धन्यवाद.